तुम्ही तुम्ही इथे कशा काय आलात? अहो असं काय करताय? काल तुमचा भाऊ हॉस्पिटलमध्ये आला होता, त्यांनीच तर मला बोलवलं इथे. ओ हा, मी विसरूनच गेली. तुम्हाला इथला पत्ता कसा काय मिळाला? नाही म्हणजे मुंबईपासून तसं दूर आहे ना हे ठिकाण. वाटेत कोणाला काही विचारलत का? म्हणजे त्रास नाही ना झाला? नाही, तसा काही त्रास नाही झाला. व्यवस्थित आले मी इथे. बरं, पेशंट कुठे आहे? कसा आहे तो? त्याला बघायचंय मला. हा, या ना आत या. या अजय. तुम्ही हातवाय? आम्हाला वाटलं की. अरे पण यांना हा पत्ता कसा काय सापडला? अगं मी सांगितलं होतं त्यांना व्यवस्थित समजावून. म्हणजे काय रस्त्यात त्यांना कुठे कोणाला विचारत बसण्याची गरजच नाही पडणार. बरं ठीक आहे. हा बघा तुमचं पेशंट. आता घ्या याचा ताबा. मिताली, यांना काय हवं नको ते बघ. अजय ये जरा. अजय, आपण हिला आणलंय खरं, पण ही काही गडबड नाही ना करणार? म्हणजे विश्वासातली आहे नाही? ताई तू काळजी करू नकोस. अर्जुनची देखभाल करायला हीच कशी योग्य आहे हे तिला व्यवस्थित पटवलेलं आहे. तसं नाही रे, बाहेर जाऊन काही बोलली ना तर सगळी गडबड होणार. नाही बोलणार. हे बघ, तिने अर्जुन विषयी बाहेर जाऊन कोणालाही काही सांगितलं ना तरी अर्जुनच्या जीवाला धोका आहे असं सांगितलंय मी तिला. आणि तसे आपण तिला पैसे देतो ना, पैसे देतो म्हटल्यानंतर गप्प बसणारच ती. बरोबर आहे तुझं. चला, म्हणजे एक काळजी तर मिटली माझी. बस आता फक्त आपण पाठवलेले काका काकू विश्वमोहनच्या घरी जाऊन काय गोंधळ घालताय तेवढं बघायचंय मला. काका काका. कोण काका? अरे ते तुम्ही माझे काका म्हणून आलात ना, मग मी तुम्हाला काकाच म्हणणार ना. अरे हो, विसरलोच होतो. त्याचं काय ना, अधूनमधून हे थोडं थोडं विसरतात रे. विसर गडबडच आहे राव. तुम्हाला सीआयडीने सगळं समजावलं ना? हो हो, सीआयडीने ना सगळं व्यवस्थित समजावलेलं आहे. लक्षात आहे ना ते? तुम्ही काय काळजी करू नका हो, कशी व्यवस्थित वाट लावतो बघा. काय? अहो म्हणजे सगळं व्यवस्थित करू आम्ही, अगदी थाट माट. हा, आणि हो जरा बडबड कमी करा ना, खूप बोलता तुम्ही. हे बघा, एवढं बोलू नका. जास्ती बोलणारा माणूस उघडा पडतो. झाकली मूठ 1.25 लाखाची ते कधी देताय तुम्ही? ओ काकू, जरा सांभाळा ना. काळजी करू नका तुम्ही, मी काय. हे बघा, आणि ओव्हर ऍक्टिंग नकोय. तुमचं वागणं बोलणं असं स्वाभाविक वाटलं पाहिजे. आणि चुकून सुद्धा मला त्यांच्या समोर आहो जाहो करू नका, नाहीतर संशय येईल तुमचा त्यांना. अहो तुम्ही तू काही काळजी करू नकोस. अरे आमच्यापेक्षा तुझ्यावरच जास्त संशय घेतील. म्हणजे आम्ही सगळं व्यवस्थित करू, अगदी तुम्ही शिकवल्याप्रमाणे. आणि हे तर काहीच नाही. आमच्या कॉलेजमध्ये असताना मी ना. हो, जाऊ देव तुमचं कॉलेज, मला ते ऐकायचं नाहीये. मी काय म्हणतोय ते ऐका. लग्नाचं काय घेऊन बसलाय? तुमचं लग्न लावूनच जाणार, त्याची काळजीच करू नका तुम्ही. एवढी गडबड नाहीये. आपण बोलणी करून जा. आम्हाला काय, तुम्ही सांगाल तसं आम्ही त्याच्यासाठी चालूय. काय एवढं काय त्याचं काय? मी आहे ना. मी जे सांगितलंय ते नीट लक्षात ठेवा, विसरायचं नाही. अरे काका काकू, झालात तुम्ही फ्रेश? हो, आम्ही काय नेहमीच फ्रेश असतो. काय ग? हो ना. दादाने तुम्हाला नाश्त्यासाठी बोलवले. अरे वा, नाश्त्यासाठी? मला भूक लागलीच होती. काय ग नाश्त्याला? काका काहीतरी असं लसणं केलेलं. कांदे पोहे केले. अरे वा, सगळं सागर संगीत दिसतंय. कांदे पोहे, लग्नाची बोलणी.
चला बोलावले ना त्यांनी. हो. चला कांदे पोहे खाऊया. चला चला. कुठून शोधून आणलेत हे नग सीआयडीनी? हा आगाव माणूस काहीतरी गडबड करणारच. विश्वाला माझा संशय आला तर मग झालंच सगळं. वा 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 विश्वमोहन रावजी, वा 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 वा, काय सुंदर घर आहे तुमचं. जसे तुम्ही रॉयल तसं तुमचं घर पण रॉयल. बाबा आपल्याला तर फारच आवडलं. एकदम पॅलेस पॅलेस असल्यासारखं, म्हणजे राजवाडा राजवाडा. यासाठी पुन्हा एकदा मिटिंग मारायची. बसा बसा. बर फार छान आहे ना काय. आर्या, अर्चना, अरे वा, कांदे पोहे. अशा प्रसंगी कांदे पोहे उत्तम नाही का. आपल्याला तर बुवा फार आवडतात. वा 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 वा, काय टेस्ट आहे. अप्रतिम. तुम्ही केले? तुम्ही? नाही हो, आर्याने केलेत. आमची आर्या स्वयंपाक खूप छान करते. छान छान छान, उत्तम. आमचा रोहित सुद्धा करतो बरं का स्वयंपाक. लहानपणापासूनच त्याला स्वयंपाकाची आवड आहे. होय ना रे रोहित? हा आहे तशी आवड आहे. अहो तुम्ही काळजी करू नका, आर्याला काही नाही आलं तरी चालेल. तुम्हाला सांगतो, हा पिठलं भात करतो ना विश्वमोहनजी, हा पिठलं भात करतो ना, ते इतकं वंडरफुल असतं. तुम्ही ते गोड ती पुरी बुडवून खातात, काय काय म्हणतात का त्याला? बासुंदी पुरी हो. हा बासुंदी पुरी आहे ना, ती बाजूला टाकाल आणि त्याचं पिठलं भात काढ. काय रे रोहित, अरे सांग ना. हा हो हो हो. काही प्रॉब्लेम आहे रोहित? आहे प्रॉब्लेम आहे. तो मला मगापासून खुणावतोय. हे सगळं बडबड करण्यापेक्षा लग्नाचं बोला असं त्याचं चाललंय. काका तुम्ही पण ना. घाई झालीये त्याला. बरं मग कधी करायचं लग्न? तुम्ही म्हणाल तेव्हा. ते सगळं ठीक आहे हो, पण मानपानाचं काय? काकू अगं हे मानपानाचं काय नवीन? नवीन कुठलं? अरे बाबा जुनीच परंपरा आहे ती. हुंडा नको, पण वरदक्षिणा म्हणून घ्यायला काय हरकत आहे? एक 25-30 तोळे सोनं द्या आणि 50 लाख रोख द्या. हा काकू 50 लाख? ठीक आहे 80 लाख द्या. काकू अगं काका बघा ना, काकू काय बोलते, तुम्ही बोला ना काहीतरी. अरे बाबा बायको पुढे नवरा बोलतो का कधी? कळेल कळेल, तुला सुद्धा कळेल लवकरच. नाही पण हुंडा वगैरे काही घ्यायचं नाही. अरे पण मगाशी तूच तर म्हणालास ना की पार्टी मालदार आहे, हवं तेवढं मागून घ्या म्हणून. मी कधी म्हणलं असं? अरे असं काय बोलतोस? तूच मगाशी म्हणालास ना आम्हाला रूम मध्ये की विश्वमोहन जयवंत श्रीमंत आहेत, मालदार पार्टी आहे, पाहिजे ते मागून घ्या, आपला फायदा होईल, असं बोललास तू. रोहित हे सगळं काय? नाही दादा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? तुझ्या तोंडावर तुझे काका काकू सांगतायत तुला, आणि गैरसमज कसला? अरे तुम्ही मागितलं नसतं ना तरी एवढं दिलं असतं ना की मोजता मोजता धाप लागली असती तुम्हाला. या सीआयडीने कसली माणसं पाठवली?
ही माणसं माझं लग्न जुळवायला आलीत की मोडायला? तुमच्यामुळे झालं सगळं. माहिती आलं असतं तर काय होणार होतं, पण तुम्ही ऐकताय कुठे माझं? बाटली नाही साहेब नमस्कार नमस्कार. तुम्ही इथे कसं काय? तुम्ही यावेळेला विश्वमोहनच्या घरी आले होतात. आम्ही तिथेच निघालो होतो पण बाटली आडी आली ना. बाटली काय बोलताय? रोहित आला नाही का तिकडे? तो आला असेल हो, पण त्या जी बाटली आली ना. काय बडबडताय? डोकं कुठं आहे तुमचं? अबे ढगांच्या वर तरकते. तुम्ही गप्पा बसा हो. साहेब मी सांगते तुम्हाला काय झालं ते. ठरल्याप्रमाणे तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी आम्ही उभे होतो आणि इतक्यात त्यांनी आहे ना आम्हाला एका ठिकाणी डांबून ठेवलं होतं. कुणाचा तरी फोन आला त्यांना आणि मग त्यांनी सोडून दिला आम्हाला. लोचा झाला, लोचा झाला सॉलिड. म्हणजे रोहित काका काकू म्हणून ज्या माणसांना घेऊन गेला ती भलतीच माणसं आहेत. कधी करायचं लग्न? हे लग्न होऊ शकत नाही.